मंडळी, आजचा भाग भन्नाट आहे, कारण आज आपण पाहणार आहोत पार्थ आणि काव्याच्या नात्याचा सर्वात भावनिक, तीव्र आणि नाट्यमय क्षण. रेडी आहात ना? पुढे काय होणार बघा हां. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पार्थ खोलीत शांतपणे काम करत असतो. टेबलावर कागद आणि लॅपटॉप, आणि त्याच्या डोळ्यात फक्त कामाचा ताण. दरवाजाजवळ उभी असते काव्या. तिच्या चेहऱ्यावर हट्टीपणा, डोळ्यात प्रेम आणि ओठांवर एक गोड खट्याळपणा. ती मुद्दाम कागदाचे गोळे बनवून पार्थच्या दिशेने फेकते. ठप ठप. पार्थ त्या गोळ्याकडे बघतो आणि खाली फेकतो. काव्या खट्याळ हसते. काय चालले देशमुख तुमचं? पार्थ उत्तर देतो, तुमचं काय चाललंय? लहान आहात का शाळेत? काव्या म्हणते, हो, शाळेत असताना मैत्रीण रुसली की तिला असाच कागदाचा गोळा फेकून मानवायचे मी. पार्थ कडक नजरेने म्हणतो, पण मी तुमचा मित्र नाही. काव्या हळूच जवळ येते, कानाजवळ कुजबुजते, पण मित्र तरी आहात ना? पार्थ रागाने बघतो आणि सरळ बेडवर झोपतो. काव्या पुटपुटते, माझ्या पोटातले कावळे पण रागवले देशमुख, भूक लागलीये मला. पार्थ पटकन उठतो, काय, अजून जेवल्या नाही? काव्या म्हणते, कशी जेवणार, तुम्ही रागवलात ना? पार्थ काहीच न बोलता शांत बसतो. काव्या हळूच तो फेकलेला कागद उघडते. त्यावर लिहिलेलं असतं, जोपर्यंत देशमुख मला माफ करत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. पार्थचा राग उफाळतो, ही सगळी नाटकं बंद करा काव्या, मला काही फरक पडत नाही. काव्या डोळ्यात पाणी आणते, किती रागवणार आहात, मला त्रास होतो या सगळ्याचा. पण पार्थ दुसऱ्या बाजूला वळून झोपतो. काव्या जवळ जाऊन त्याचे कान पकडते, सॉरी ना देशमुख, किती रागवणार अजून? ती आठवण करून देते, मी जेव्हा माझा पास्ट सांगायला आले तेव्हा तुम्ही म्हणालात की भूतकाळातल्या गोष्टी ऐकण्यात मला इंटरेस्ट नाही. पण आता मी प्रामाणिकपणे सांगितलं तर चूक माझीच झाली का? पार्थ काहीच उत्तर देत नाही. काव्या म्हणते, ठीक आहे, मी मानिनी काकूंना सांगते मला गेस्ट रूममध्ये शिफ्ट करा. जाऊ का मी? पार्थ अजून शांत. काव्या ब्लँकेट ओढते, पण पार्थ अचानक उठतो. काय चाललंय काव्या? मला अजिबात हे सगळं चालणार नाही. तुम्हाला जेवायचं असेल तर जेवा, नाहीतर उपाशी राहा, मला काही फरक पडत नाही. त्या शब्दांनी काव्या थिजते. तिच्या डोळ्यातले अश्रू हळूहळू गालावरून ओघळतात. ती कुजबुजते, खरंच एवढी चूक केली का मी? पार्थ डोळे मिटून शांतपणे झोपतो, पण त्याच्या आत वादळ सुरू असतं. काव्या मात्र शांत उभी राहते, एका शब्दाच्या वाट पाहत. माफ केलत का? आता प्रश्न असा, हा राग खरंच प्रेमात बदलेल का, की ही शांतता कायमची दुरावा आणेल? पुढचा भाग नक्की बघा. वॉच टिल एंड. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.